विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. वेक्टर हा असा टॉपिक आहे, की वेक्टर वरती बोर्डच्या एक्झाम मध्ये 12 मार्काचे क्वेश्चन येतात. एका टॉपिक वर 12 मार्क. पण सगळ्यात हाईट म्हणजे बघा, की सीईटी मध्ये एव्हरेजली प्रत्येक शिफ्ट मध्ये 7 क्वेश्चन, 7 वेक्टरचे 7 क्वेश्चन असतात आणि एक क्वेश्चन 2 मार्काला असतो सीईटीत. याचा अर्थ 14 मार्काचं वेटेज आहे. तो किती महत्वाचा टॉपिक आहे की नाही? महत्वाचा पण आहे, पण सगळ्यात सोपा पण आहे. व्हिडिओ तयार करायच्या अगोदर म्हणजे हे जेव्हा फळ्यावर मी इथं लिहिलं या बोर्डवर, तेव्हा लगेच एक मला स्टुडंट काय म्हणला, की "सर ईझी कुठे आहे टॉपिक? अवघड वाटतो हा टॉपिक." तर मी तुम्हाला सांगतो, ही सीरीज म्हणजे आज आपलं हे जे पहिलं लेक्चर आहे व्हेक्टरचं ना, ह्याच्यात मी तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी एक्सप्लेन करणार आहे, की अभ्यास आपण करणार आहे कसा. मग त्याचा फायदा असा होणार आहे, की हा टॉपिक आहे ना, तुम्हाला नुसताच ईझी नाहीये, तर व्हेरी ईझी वाटणारच हे लक्षात घ्या. वेक्टरचा प्रॉब्लेम काय मी तुम्हाला सांगतो, की वेक्टरचा प्रॉब्लेम काय? आता बघा, डिफरन्शिएशन, डेरिव्हेटिव्ह मी म्हणतो, त्याचे 4च थेरम आहेत. तसं बघितलं तर 3च थेरम आहेत. त्यातला एक थेरम येणार म्हणजे येणार, गॅरंटी नाही. इंटिग्रेशन, पेअर ऑफ स्ट्रेट लाईनमध्ये 2च थेरम आहेत. त्यातले तर टॅन थिटा आणि ते होमोजेनियस इक्वेशन. त्यातलं 2 मधलं म्हणजे बघा ना, 2च थेरम आहे. त्यातलं एक येणारच. नाही आलं तर त्याच्यावर बेस सिंपल न्यूमेरिकल येणारच. इंटिग्रेशन, पुन्हा इनडेफिनाइट, डेफिनाइट, त्यातल्या प्रॉपर्टीज, 8-9 असतील, पण त्यातल्या 2 विचारतात परीक्षेत. पण वेक्टरचा प्रॉब्लेम काय आहे, की थेरम किंवा प्रूव्ह दॅट, थेरम किंवा प्रूव्ह दॅट या टाइपमध्ये 15 ते 25 क्वेश्चन आहेत. हां, प्रूव्ह दॅट अल्टिट्यूड्स ऑफ अ ट्रायंगल आर concurrent. Prove that medians are concurrent. Prove that angle inscribed in the semicircle is a right angle. Prove that internal division, external division, त्याच्यानंतर parallelopiped, volume of the parallelopiped, volume of the म्हणजे मी तुम्हाला सांगतो खूप क्वेश्चन आहेत त्याच्यात बरं का लक्षात घ्या. पॅरलोग्रामच्या प्रॉपर्टीज प्रूव्ह दॅटला आहेत. मग एवढे आहेत आणि यातला एकच येणार आहे. हाच मेन या टॉपिकचा प्रॉब्लेम आहे. बाकीचे न्यूमेरिकल सोपे आहेत रे. खूप न्यूमेरिकल सोपे आहेत. मी असताना काळजी करू नका. पण मॅथ्सच्या पेपरला एकच दिवस सुट्टी असते लक्षात ठेवायचं. केमिस्ट्रीचा पेपर झाला की एक दिवस सुट्टी, नेक्स्ट डेला मॅथ्स असतो. माझ्याबरोबर आता म्हणजे एका दिवसात मी एवढे प्रश्न घेणार नाहीये. आपण रोज 3-4 प्रॉपर्टीज एक्सप्लेन करूया ना तुम्हाला. मग त्या प्रॉपर्टीज या प्रॉपर्टीज जर तुम्ही केल्या तरच हा टॉपिक तुम्हाला सोपा वाटणार आहे. नाहीतर उद्या पेपर आहे. एवढे प्रश्न मला अजून मी केले नाहीयेत. मला आता करायचे आहेत. नाही होणार. त्या स्टेजला होणार नाहीये ते लक्षात घ्या. आपण आता आत्ताच या प्रॉपर्टी करणार. पुन्हा त्याची 2-3 वेळा रिव्हिजन करणार. मग बोर्डच्या एक्झामच्या वेळेस बघायची गरजच नाही. एवढी तयारी आपली झाली असणार आहे. मग ते सोपं जाईल. मग आता माझं मी तुम्हाला टार्गेट दिलेलं आहे. कोणतं? की आपण काय करणार आहोत, की या प्रॉपर्टीज पहिला परफेक्ट करूया. मग आता पहिली जी प्रॉपर्टी तुम्हाला दिसते ती आहे सेक्शन फॉर्म्युला. बघा आणि सेक्शन फॉर्म्युला आणि फॉर इंटरनल डिव्हिजन. मी तुम्हाला सांगतो सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजन. ओके. मी आता काय करतो बघा मी तुम्हाला सांगतो. हे ठेवतो बाजूला. हं. पुस्तकात त्याचं प्रूफ आहे. आता मी सांगतो ते लक्षात घ्या. सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजन. मग मला काय केलं पाहिजे? वेक्टर आहे ना, पहिल्यांदा फिगर ड्रॉ करूया. हा पॉइंट ए आहे, त्याचा पोझिशन वेक्टर ए बार. इथं बी अझ्युम करूया, त्याचा पोझिशन वेक्टर बी बार. इथं आर आहे, तो एम-एस टू एन डिव्हाईड करतोय, त्याचा पोझिशन वेक्टर आर बार. वेक्टरमध्ये जे दिसतंय ते लिहायचं व्यवस्थित लक्षात घ्या. जे दिसतंय ते व्यवस्थित लिहायचं. ओके. लेट ए लेट मी तुम्हाला सांगतो काय लिहितोय बघा. किंवा लेट नको लिहायला. ठीक आहे. मी असं लिहितो, की ॲज शोन इन अबोव्ह फिगर. बघा, थोडंसं काय वाक्यात इकडं-तिकडं बदल झाला म्हणून काही बिघडत नाहीये. मी असं लिहितो ॲज शोन इन अबोव्ह फिगर. आर, आर जे दिसतंय ते लिहायचंय. आर डिव्हाइड सेगमेंट AB म्हणा किंवा AB म्हणा. डिव्हाइड्स AB. ते पण कसं? इंटरनली बघा, इंटरनली इन द रेशो, internally in the ratio M as to N. रेशो M as to N. कळालं? जे दिसतंय ते लिहिलं आपण. आता सगळ्यात महत्वाचं, आता लेट शब्द लिहूया. लेट ए बार, बी बार एंड आर बार लिहूया. बी, पी व्ही लिहायचं म्हणजे पोझिशन वेक्टर्स ऑफ
पॉइंट्स. कुठले पॉइंट्स? ए, बी अँड आर रिस्पेक्टिव्हली. चला फिगर मध्ये जे दिसतंय ते लिहिलं की नाही आपण? ओके. आता सगळ्यात महत्वाचं आणखीन काय? मी इथं लिहिणार आहे फ्रॉम फिगर. आता डायग्राम कडे बघितलं मला कळतंय, की मी AR बार नको लिहायला लागताच. AR अपॉन RB हा रेशो तर M:1 आहे. AR अपॉन RB हा रेशो काय सांगा? M:1. चला मी क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. मग NAR इक्वल्स टू MRB. NA बार इक्वल्स टू MRB. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलंय आपण. एक लक्षात घ्या त्यांची डायरेक्शन सेम आहे. AR, RB. त्यामुळे त्यांची मॅग्निट्यूड पण सेम येणार आहे. मग देअरफॉर मी असं लिहू शकतो की NAR बार दॅट इक्वल्स टू MRB बार. त्याच्या इथे एक वाक्य लिहा बरं का. बोथ हॅव सेम मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. ओके, सेम मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. त्यामुळे हे असं येणार लक्षात घ्या. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय? ह्याची व्हॅल्यू फाइंड आउट कशी करायची बघा. AR बार काढायचा असेल, तर नंतर जे लिहिलंय ना त्याच्या त्याच्या पोझिशन वेक्टर मधून अगोदरचा पोझिशन वेक्टर मायनस करायचा. म्हणजे मला R बार मधून A बार मायनस करायचं आणि इथं B बार मधून R बार काय करायचंय? मायनस. R बार मायनस A बार, B बार मायनस R बार. ओके, चला ह्यात मल्टिप्लाय करा. मग NR बार मायनस NA बार दॅट इक्वल्स टू MB बार मायनस MR बार. आता फक्त काय करायचंय, मला इथं मायनस साइन नको आहे. इंटरनल डिव्हिजनला मायनस साइन येणार नाही. मी तुम्हाला सांगतो. मग हे मायनस इकडे आलं प्लस होतील. MR बार. इकडे NR बार आहेच. हे MB बार. मायनसचं प्लस करा NA बार. आता एक स्टेप तुम्ही करा ना. त्यातून R बार कॉमन काढा. M प्लस N येईल. डिव्हाइड करा. झाला की सेक्शन फॉर्म्युला. आता मी तुम्हाला सांगू का? तुमच्या लक्षात आलंय का बघा? ते दिसतंय ते लिहा. सिंपल नुसता रेशो घ्यायचा आहे. आता सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजन येऊ दे ना परीक्षेत. माझ्या लक्षात आलंय रेशो घ्यायचा आहे फक्त. रेशो घेतल्यानंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचंय. त्याला वेक्टर फॉर्म मध्ये घ्यायचंय. मग हेच तर इथं प्रूव्ह करून दाखवलंय त्यांनी. हे लक्षात घ्या. ओके. मी तुम्हाला सांगतो बघा आता व्यवस्थित काय दिलंय बघा. मी तुम्हाला व्यवस्थित सांगतोय लक्ष द्या आता बघा. सेम डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड हे वाक्य मगाशी मी तुम्हाला लिहायला लावलं होतं. पुन्हा केलं त्यांनी क्रॉस मल्टिप्लिकेशन. RB बार म्हणजे B बार मायनस R बार. AR बार म्हणजे R बार मायनस A बार. आता ही स्टेप मी नव्हती लिहिली. डायग्राम मध्ये मी फक्त एवढं काढलंय. इथं O घेतलंय. ओके. तसा डायग्राम आपण नेक्स्ट थेरमला काढूया. म्हणजे आता मला एक्स्टर्नल डिव्हिजन पाहिजे. इंटरनलला काय आलं होतं सांगा बघू? प्लस साइन आणि मग एक्स्टर्नलला काय येणार आहे? मायनस साइन. आता मी तुम्हाला दाखवतो व्यवस्थित. ओहो, व्यवस्थित लक्ष द्या. ओके. हं. इथं बघा. इथं A पासून R पर्यंत M आहे आणि B पासून R पर्यंत N आहे. म्हणजे मी असं लिहू शकतो AR बघा AR डिव्हायडेड बाय BR M. पुन्हा मी क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकतो. NA बार इक्वल्स टू MBR सॉरी BR. आता मी काय करू शकतो? सेम डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड आहे. सेम मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. मी त्याला बार घेऊ शकतो. मग मी असं लिहू शकतो बघा. यात बघा काय येणार? R बार मायनस A बार. इथं काय येणार? R बार मायनस B बार. मग करा की आत मल्टिप्लिकेशन. म्हणजे काय येणार? NR बार मायनस NA बार. MR बार मायनस MB बार. पण इथं लक्षात घ्या हे मायनस इकडे आलं प्लस होतील. MB बार. हे मायनसच आहे. NA बार दॅट इक्वल्स टू हे MR बार राहू दे इथं. हे जे प्लस आहेत तिकडे मायनस होतील NR बार. मग यातनं मी जर R बार कॉमन काढला तर M मायनस N आला की नाही? तर इथं येणार आहे MB बार NA बार इंटूचा अपॉन करा. मग तुमचा सेक्शन फॉर्म्युला फॉर एक्सटर्नल डिव्हिजन कंप्लीट. आजच्या लेक्चरमध्ये मी एवढंच घेणार आहे. इंटरनल डिव्हिजन, एक्सटर्नल डिव्हिजन. 5 मिनिटं शिकवायला लागली मला. सुरुवातीची 4 मिनिटं मी तुम्हाला टॉपिक बद्दल सांगितलं, की सोपं आहे. सांगा ना, हा सोपा आहे का अवघड आहे पॉइंट? काही अवघड नाहीये. आता तुम्ही म्हणाल तुमची डायग्राम वेगळी होती. काही नाहीये. एक O पॉइंट घ्या. O पासून A ला जोडलं तर A बार म्हणा. O पासून B ला जिथं जोडलंय त्याला B बार म्हणा. R ला R बार. पण इथे स्मॉल A बार, B बार, R बार कोण आहेत? पोझिशन वेक्टर. मग लिहा ना कुठे त्यांच्याबद्दल. ह्यांच्याप्रमाणे लिहिलं पाहिजे असं काहीच नाही हां. मग मी सांगितलं असं लिहायचं.
Let R divides segment AB externally in the ratio M as to N. पुन्हा लिहायचं लेट स्मॉल ए बार बी बार आर बार बी द पोझिशन वेक्टर फ्रॉम फिगर रेशो घेऊन टाकायचं. पण तुमचे डायग्राम लक्षात आले का रे बघा, की मी तुम्हाला सांगू का इंटरनल डिव्हिजन आणि एक्सटर्नल डिव्हिजन. आता एक्सटर्नल डिव्हिजनच्या वेळेस काय होतंय माहितीये का, की पहिल्यांदा समजून घ्या एक्सटर्नल डिव्हिजनला सेगमेंटवर पॉइंट येत नाही, तो कुठेतरी लांब येतोय आर. त्यामुळे हे पहिला रेशो एम येतोय आणि दुसरा रेशो एन येतोय. पण जर तुम्ही असं घेतलं ए आर पण आपण जर आरबी दिलं तुम्ही डायरेक्शन जर उलटी घेतली, तर मायनस साइन घ्यावं लागेल, पण उत्तर येणार हे लक्षात घ्या. म्हणजे आज फक्त 2 प्रॉपर्टीज झाल्यात आपल्या, पण परफेक्ट झाल्या ना? सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजन, सेक्शन फॉर्म्युला फॉर एक्सटर्नल डिव्हिजन. सेगमेंट काढा, पोझिशन वेक्टर घ्या, रेशो घ्या, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, फिनिश. चला प्रॅक्टिस करा. पुस्तक उघडा, त्यात शोधा. हे परीक्षेत आलेले प्रश्न आहेत. 3 मार्काला आलेले प्रश्न आहेत लक्षात घ्या. मग काय अवघड आहे? असंच आपण 4 ते 5 दिवसात सगळे थेरम कंप्लीट करूया. हा टॉपिक 10 दिवस लागले तरी काय हरकत नाही. पण मार्क्स किती आहेत? एक टॉपिक तुम्हाला पास करतोय. जर पासिंगचं टार्गेट ठेवायचंच नाही बरं का लक्षात घ्या. आपल्याला टॉपच करायचंय. आणि मी तुम्हाला सांगतो, अशा रीतीने अभ्यास केला जर तुम्ही माझ्याबरोबर, तर तुम्हाला सगळं सोपं वाटणार आहे. करूया आपण. ऑल द बेस्ट.